असेल, वेगवेगळ्या योजना असेल, वेगवेगळ्या गोष्टी असेल शासकीय स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला. हा मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांचा मोठेपणा कोणीच समजून घेत नाहीत. उठलं सुटलं मराठा मुख्यमंत्र्यांचं हाकेसारखे नालायक लोक नावं घेतात, पण हाकेंना हे कळत नाही की ज्या मराठा मुख्यमंत्र्यांनी दिले ते तुमच्या समाजाला, ओबीसी बांधवांना, SC ST बांधवांना दिले, हे ते कधीच समजून घेणार नाही. पण राजकीय ध्रुवीकरणाच्या नावाखाली जाती जातीमध्ये वाद तयार करायचा आणि मराठा आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याकरता 2016 ते 2026 या 10 वर्षामध्ये अनेक प्रयोग झाले. मराठा समन्वयकांच्या रेकॉर्डिंग व्हायरल केल्या गेल्या, मराठा समन्वयकांना प्रलोभनं दाखवण्यात गेली, कोणाला गाड्या, कोणाला महामंडळ, कोणाला कॉन्ट्रॅक्ट असेल, टेंडर असेल, हे देण्याचा प्रयत्न केला. काल परवापर्यंत पांडुरंग तारकावर आरोप केले गेले. हे का होतं? एखादं आंदोलन एक विशिष्ट दिशेने, एका विशिष्ट क्षमतेने ज्यावेळेस काम करतं त्यावेळेस सरकार अडचणीत येतं आणि सरकारमधले काही हस्तक मग दोन्ही बाजूला असतात. कोणी आंदोलन लिहून चर्चा करतं, कोणी आंदोलनाला बदनाम करतं. त्यातलेच एक प्रसाद लाड आहेत. प्रसाद लाडला अंतरवलीची काही गोडी नाही, प्रसाद लाडला काही मनोज जरांगेची गोडी नाही, प्रसाद लाडला मराठा समाजाशी घेणं येणं आहे. पण प्रसाद लाड आज जर का म्हणत असतील की मी मराठा आहे, तर त्यांचा अभिमान आणि त्यांचा स्वाभिमान नक्कीच आम्हाला आहे. पण प्रसाद लाडने जोपर्यंत त्या पदाचा त्याग करणार नाही, जोपर्यंत भाजपला ते त्या ठिकाणी खडेबोल सुनावणार नाही, तोपर्यंत प्रसाद लाड यांना आम्ही भाजपाचे हस्तक म्हणूनच बघू. प्रसाद लाडच्या निष्ठेला कुठेही आम्ही शंका घेणार नाहीत, कारण की प्रत्येक मराठा हा समाजासाठी काही ना काही चांगलंच करतो.